सगळे जे समोर बसलेले आहात ना, हा आतापर्यंतचा अनुभव माझ्या पण डोळ्यासमोर आहेच की. झेंडा घेऊन एखाद्या पुढाऱ्याच्या मागे फिरायचं, घोषणा द्यायच्या, दिवस रात्र एक करायचा. घरी गेल्यावर काय शिव्या पडतात हे देखील मला माहिती आहे. आलं कार्ट दिवसभर उकिरड हुंगून, काम ना धंदा, नोकरी नाही, पैसे कमवायला नको, नुसतं त्या पुढाऱ्याच्या मागे हिंडायला पाहिजे झेंडा घेऊन, आणि रात्री येईल गिळायला परत. आजपर्यंत हेच ऐकत आलो ना. मला लोकांनी विचारलं की तुम्ही पक्ष बांधणीसाठी म्हणून एवढा कशाला वेळ लावताय, काय तमाशाचा फड काढत होतो? का गणेशोत्सव मंडळ काढत होतो की आज स्थापन केलं उद्यापासून वर्गणी मागायला सुरुवात? विचार नको करायला की इतकी लोक जर माझ्यावरती अपेक्षा ठेवून बसणार असतील, लोकांच्या आशा जर माझ्यावरती लागणार असतील, तर त्याचा विचार करून मला पाऊल जपून पुढे टाकायला नको की आजपर्यंत बाकीच्यांनी जसा भ्रमनिरास तुमचा केला त्याचप्रमाणे जर उद्या मी देखील केला तर विश्वास तुम्ही ठेवणार कोणावरती? सतत काय नवीन पुढारी जन्माला यायचा आणि त्यांनी काय भ्रमनिरास करायचा, ह्याच्यात आयुष्य घालवणार? मी पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घरच्या, त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलं, यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा राज ठाकरे बरोबर आहे, हा कुठे फुकट गेलेला नाही पोरगा माझा. जर इतक्या प्रकारचा विचार करून जर मी पुढचं पाऊल हळूहळू जरी टाकत असेल तर काही चुकलं माझं? काही इतरांसारखेच नुसते स्टंट करत बसू? लोक विचारतात मला मराठी माणसाचं काय करणार का? हा झेंडा घेतल्यावर ते सुटलं? मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये उत्कर्ष होणार म्हणजे होणार. अहो पण मराठी माणसाचा उत्कर्ष म्हणजे गुजराताच्या कानपटीत नाही होऊ शकत, गुजराती माणसाच्या कानपटीत नाही होऊ शकत, मारवाडी माणसाच्या कानपटीत नाही होऊ शकत. आता ह्या माझ्या वाक्यावरती मला अनेक लोक विचारणार आहेत, मग मागचं ते रेल्वे आंदोलनाचं काय होतं?